गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। पूजापाठ करण्याच्या बहाण्याने घरी येऊन 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे। या प्रकरणी उल्हासनगरमध्ये राहत असलेल्या 78 वर्षीय भोंदूबाबा शाहीद शेख विरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत भोंदूबाबा शाहीद शेखला अटक करण्यात आली आहे। शाहीद शेख याने कल्याणमधील पीडित मुलीच्या आईशी ओळख काढत घरात शांतता नांदावी यासाठी पूजापाठ करून देण्याचं सांगत 2 मे रोजी तिच्या घरी आला। थातूरमातूर पूजा केल्यानंतर 15 वर्षीय मुलीला तोकड्या कपड्यात समोर बसण्यास भाग पाडलं। यानंतर तिला स्पर्श करत तिचा विनयभंग केला। घाबरलेल्या पीडितेने याबाबत वाच्यता न केल्यानं पूजेच्या नावाखाली शाहीद याने पुन्हा 6 मे रोजी या मुलीच्या घरी आला व लगट करण्याचा प्रयत्न केला। घाबरलेल्या मुलीने भोंदूबाबा निघून गेल्यावर आईला हा प्रकार सांगितला। आईने मुलीसह खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत शाहीद शेख विरोधात गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलीस करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिली आहे। खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक 15 वर्षाची अल्पवयीन फिर्यादी आपल्या आईसोबत काही महिन्यापासून राहत आहे आणि त्या फिर्यादीच्या वडील आणि तिची आजी ही काही महिन्यापूर्वी आणि वर्षापूर्वी मयत झालेले आहेत। त्यामुळं तिच्या घरामध्ये काहीतरी बाधा असावी अशा प्रकारचं त्यांच्या आईच्या ओळखीचा जो आरोपी आहे याच्यातील 78 वर्षाचा त्यांनी सांगून घरामध्ये पूजा अर्चा करावी लागेल अशा प्रकारचा बहाणा करून घरामध्ये येऊन दिनांक 2/5/26 आणि 6/5/26 रोजी मुली घरामध्ये फिर्यादी मुलीची आई नसल्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी त्या मुलीचा विनयभंग करून दुष्कर्म केले आहे। त्या अनुषंगाने खडकपाडा पोलीस ठाणे या ठिकाणी 234/2026 अन्वये BNS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचबरोबर पोक्सो ॲक्ट सुद्धा लावलेला आहे। आपण त्यामध्ये जादूटोणा प्रतिबंधक ॲक्ट याप्रमाणे सुद्धा कलमाची त्या ठिकाणी वाढ करण्यात येऊन सदर आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीला मान्य न्यायालयासमोर 11/5/2026 रोजी हजर केले असता त्याला दिनांक 13/5/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल बामणे या करीत आहे। तर आरोपी हा कुठला आहे, नाव काय आहे? आरोपी राहणारा हा अंबरनाथ आणि उल्हासनगर 3 या ठिकाणी राहतो। आरोपीचं पूर्व इतिहास अद्यापपर्यंत गुन्हे दाखल असल्याची माहिती अप्राप्त आहे। त्यामध्ये तपास चालू आहे। त्या आरोपीचं नाव आहे शाहीद मोहम्मद वाहिद शेख 78 वर्ष असं नाव आहे। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।